आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलूया जो आपल्या सगळ्यांच्याच सुरक्षिततेशी थेट जोडलेला आहे, जागतिक निःशस्त्रीकरण. आता हा विषय जरी गंभीर वाटत असला तरी तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग पाहूया की या समस्येचं मूळ नेमकं काय आहे आणि त्यावर उपाय काय असू शकतो. तर ह्या सगळ्याची सुरुवात कुठून होते? ती होते अणुयुगापासून. म्हणजे तो काळ जेव्हा माणसाने अणुबॉम्बसारखी प्रचंड विनाशकारी शस्त्र बनवली आणि ज्याने खरं तर संपूर्ण जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. आणि हे वाक्य बघा, खरं तर हे खूप काही सांगून जातं. आपल्याला एका भयानक वास्तवाची जाणीव करून देतं. आपल्यासमोर फक्त दोनच मार्ग आहेत. एकतर आपण युद्ध थांबवावं, नाहीतर हे युद्धच आपल्याला संपवून टाकेल. पण ह्या धोक्याचं मूळ कारण तरी काय? तर ते आहे शस्त्रास्त्र स्पर्धा. चला जरा समजून घेऊया की ही स्पर्धा नेमकी आहे तरी काय आणि ती इतकी धोकादायक का मानली जाते. शस्त्रास्त्र स्पर्धा खरं तर आधुनिक जगाला लागलेली एक गंभीर कीडच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यात होतं काय, तर प्रत्येक देश दुसऱ्या देशापेक्षा जास्त शक्तिशाली शस्त्र बनवण्याच्या मागे लागतो. ही एक अशी शर्यत आहे जी कधीच संपत नाही आणि ती अत्यंत धोकादायक आहे. आणि या स्पर्धेचे परिणाम किती भयावह असू शकतात ते आपल्याला या स्लाइडवरून कळतंय. यामुळे जगात फक्त भीती आणि अस्थिरताच नाही पसरत, तर देशादेशांमध्ये तणाव प्रचंड वाढतो आणि युद्धाचा धोका निर्माण होतो. हे एका दुष्टचक्रात अडकल्यासारखं आहे, ज्यातून बाहेर पडणं खूपच कठीण आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आयझेनहॉवर यांचं हे वाक्य बघा. ते या स्पर्धेची खरी किंमत काय आहे हे अगदी अचूकपणे दाखवतं. यात फक्त पैसा वाया जातोय असं नाहीये, तर देशातले सगळ्यात हुशार लोक, शास्त्रज्ञ आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या पिढीचं भविष्यही पणाला लागतंय. मग प्रश्न असा आहे की या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? तर स्रोतांनुसार यावर फक्त एकच उपाय सांगितला जातो आणि तो म्हणजे निःशस्त्रीकरण. निःशस्त्रीकरण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही धोकादायक स्पर्धा थांबवण्यासाठी शस्त्रास्त्रांची संख्या कमी करणं किंवा ती पूर्णपणे नष्टच करून टाकणं. आजच्या काळात आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वासाठी हा एकमेव मार्ग मानला जातो. आता ही कल्पना केवळ कागदावरची नाहीये बरं का. इतिहासात या दिशेने प्रत्यक्षात अनेक प्रयत्न झाले आहेत. चला तर मग पाहूया की जगात शांततेसाठी नेमकी कोणती महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. जेव्हा अणुबॉम्बची विनाशकारी शक्ती जगासमोर आली तेव्हा सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला. तेव्हाच सर्वांच्या हे लक्षात आलं की या शस्त्रांवर नियंत्रण मिळवणं किती गरजेचं आहे, नाहीतर एक दिवस तीच आपल्यावर नियंत्रण मिळवतील. 1963 पासूनच अमेरिका आणि रशियासारख्या महासत्तांनी पुढाकार घेऊन शस्त्र नियंत्रणासाठी करार करायला सुरुवात केली. भारतानेही नेहमीच या विचाराला पाठिंबा दिला आहे आणि हे प्रयत्न आजही जगभरात सुरूच आहेत. हे काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय करार आहेत, जसं की सॉल्ट, पीटीबीटी, सीटीबीटी आणि एनपीटी. ही सगळी शस्त्रास्त्र स्पर्धा नियंत्रणात आणण्यासाठी आणि जगाला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी उचललेली खूप महत्त्वपूर्ण पावलं आहेत. आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये भारताची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. एक शांतताप्रिय देश म्हणून भारताने नेहमीच जागतिक पातळीवर निःशस्त्रीकरणासाठी आपला आवाज बुलंद केला आहे आणि या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभागी घेतला आहे. पण या सगळ्या प्रयत्नांमागे अंतिम ध्येय काय आहे? याचं उत्तर एका अतिशय महत्त्वाच्या संकल्पनेत दडलेलं आहे. आणि हाच या सगळ्याचा गाभा आहे. निःशस्त्रीकरणाचे मुख्य ध्येय आहे परस्परांचा अटळ नाश टाळणं. याचा सरळ अर्थ असा की असं युद्ध टाळणं ज्यात कोणीही जिंकणार नाही. का? कारण दोन्ही बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या असतील. आणि हे सगळं विवेचन आपल्याला एका शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतं. आजपर्यंत जे काही प्रयत्न झाले आहेत ते या जगाला खरोखरच सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसे आहेत का? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर खरं तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायला हवं.